उपस्थित सर्व कर्मचारी बांधवांनो, आज या ठिकाणी आरोग्य कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कालपासून सुरू असलेल्या बेमुदत संपाला पाठिंबा देण्यासाठी मला संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय गायकवाड साहेब यांनी आत्ताच निरोप दिला। त्या पद्धतीनं मी राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचा एक सोलापूर जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून उद्या राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या वर्ग 3 कर्मचारी संघटनेचे सर्व पदाधिकारी यांना आपल्या उपोषणस्थळी, आपल्या धरणे आंदोलनस्थळी प्रत्यक्ष आणून भेट घेऊन चर्चा करून आपल्या ज्या काही किमान वेतन आणि इतर ज्या काही न्यायिक मागण्या आहेत त्या न्यायिक मागण्याला सक्रिय बिना शर्त पाठिंबा देण्यासाठी मी आपल्याला अधिकृत संघटनेच्या वतीने सर्वांच्या पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने मी आपल्याला पाठिंब्याचं निवेदनपत्र देणार आहे। त्यामुळं आपण जोपर्यंत हा न्यायाचा लढा लढणार आहोत त्या लढ्याला राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटना आणि आमची सर्व टीम आपल्यासोबत आहे। आपल्या लढ्याला आम्ही खांद्याला खांदा लावून लढण्यास सज्ज राहणार आहोत आणि यासाठी आम्ही उद्या रीतसर सर्व पदाधिकारी आपल्याला रीतसर पाठिंबा देण्याबाबतचं पत्र आम्ही सादर करू। नमस्कार। आपण यांच्या मागण्यासाठी आपल्या संघटनेची रूपरेषा काय असेल? आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी आपल्या संघटनेच्या वतीनं काय प्रयत्न राहील? आपण आरोग्य कर्मचारी संघटनेने कालपासून जे बेमुदत धरणे आंदोलन चालू केलेलं आहे, त्यांच्या धरणे आंदोलनामध्ये ज्या काही मागण्या केलेल्या आहेत त्यांनी वास्तविक पाहता यापूर्वी शासनाला त्यांनी कळवलेल्या आहेत आणि शासनाने वास्तविक पाहता आरोग्य सेवा ही अत्यावश्यक सेवेत मोडत असल्यामुळं शासनाने यांची वेळी दखल घेऊन किमान वेतनाचा किमान 1-2-4 प्रश्नांसाठी सकारात्मक चर्चा करणं अपेक्षित आहे। परंतु कालपासून ते आजपर्यंत शासनाचा अद्यापपर्यंत होकार आल्याचं काय दिसत नाही। त्यामुळं आज साप्ताहिक जरी सुट्टी असली छत्रपती शिवरायांच्या जन्मदिनी जयंतीनिमित्त उद्या प्रशासकीय कार्यालय चालू असल्यानंतर उद्यापर्यंत त्यांच्याकडून अपेक्षा आहे की काहीतरी तडजोडीसाठी मार्ग काढतील। पण नाही काढलं तर राज्य सरकारी मध्यवर्ती संघटना यांच्या मागणीसाठी या आंदोलनामध्ये सक्रिय उतरेल।